काय हो, काही कळलं का? कशाचं? हेच हो, ह्या अक्का कधी जाणार आहेत ते. मला काय माहिती. ह्या घरात सगळ्यांना सगळं माहित असतं, मलाच कोणी काही सांगत नाही. कुमुद, मला कसं माहिती असेल तू सांग बरं. ती उर्मी कधी जाणार आहे ते तरी माहितीये का? कुमुद, तुमचं पुनर्वसू भाऊजींबरोबर गुळपीठ आहे, ते सांगत असणार तुम्हाला. तुम्ही ना आतल्या काठीचे आहात, मला ताकाच तूर म्हणून लागू देत नाही. तुला काय त्याचं एवढं? हं? त्यांना थांबायचंय तितके दिवस थांबतील, त्यांना जायचंय तेव्हा जातील. म्हणजे मला कळायला नको? माझंही घर आहे ना हे, का माझा काही हक्कच नाहीये घरावर? कुमुद, हक्काचा काय मुद्दा इथे? बरोबर आहे, मला कळलंच पाहिजे ह्या हक्कांचं काय, किती दिवस मुक्कामी आहेत त्या. तुला एवढंच वाटतंय ना कुमुद, तर तू एक काम कर, तू स्वतःहून जाऊन विचार ना त्यांना किती दिवस थांबणार आहेत ते. नको बाई, त्यांना नको विचारायला. त्या त्यांचा तिसरा डोळा माझ्यावरच उघडतील. त्यापेक्षा राहू दे त्यांना जितके दिवस राहायचंय ते. मला कुठे त्यांना घास करून भरवायचा आहे? अगं काय ग हे? काय झालं बोकाड पसरायला? अगे ये, तुझा थोबाड उचकटशील तर मला कळेल ना काय झालं. कोणालाच माझी खिचडी नकोय. म्हणजे सगळ्यांना तिचं सूप हवंय. तिच्या एवढंच का? दादांनी पण तिचं सूप मागितलं. मग त्यात एवढं रडण्यासारखं काय आहे? आता माई सुद्धा मला विचारायला नशे झाले. दादा म्हणाले नंदिनीची खिचडी नको, उर्मीचं सूप आण. ए मोठी आत्या, मी चांगला स्वयंपाक नाही का ग करत? असं कोण म्हणालं? बाई ग, देवी अन्नपूर्णा तुला प्रसन्न आहे म्हणूनच तू करशील त्याला चव येतेच. तेवढीच गोष्ट आहे माझ्याकडे, आणि आता ती पण तिला हिरावून घ्यायची. मग माझ्याकडे काय राहिलं? आणि मग दादा माई म्हणतील तिचा काही उपयोग नाही पाठवून द्यायला. मग मी कुठे जाणार, काय करणार मी? अक्का, मला तर वाटतं ही उर्मी मुद्दाम सगळं करत असेल. त्या उर्मीची गुर्मी उतरवलीच पाहिजे. म्हणजे नक्की काय करणार तू? मी चांगली खडसवणार आहे तिला. कोण आहे? या ना. काय आहे? मी सूप आणलं होतं. सूप कसली देतेस? सुपा एवढं दुःख दिलंच माझ्या लेकीला. तू काही सांगू नकोस ग मला, मला फोन करू दे. थांब विद्या, अरे नको करूस ना फोन, माझा ऐक जरा. थांब ग जरा तू. विद्या, विद्या, तुला उर्मीची शपथ आहे? अगं उर्मी, तिला कशाला उगच? मला वाटलंच होतं उर्मीचं लग्न आज ना उद्या माझ्या अंगलट येणारच, पण ते इतक्या लवकर येईल असं नव्हतं वाटलं मला. फोन का लागत नाही आईचा? शे, नंदिनी, नंदिनी, एक मिनिट. वेळ आहे तुझ्याकडे? आता काय आयुष्यच पडलंय. मला बोलायचं होतं. तू तर सगळंच करून बसलीस. नंदिनी, मला तुझ्याबद्दल माहिती नव्हतं. त्यांनी काय माझं विधिलिखित बदलणार होतं का? असं होतं नंदिनी. काय होतं? तुझ्याबद्दल ते झालं त्याबद्दल मला वाईट वाटतं. म्हणून बदलू शकणार आहेस का तू त्यातलं काही? मी तेच तर म्हणते ना, असं होतं अगं. तुझ्या बाबतीत घडलं असं काही? लहानपणी आई वारली, तरुणपणी वडील, आईन साखरपुड्याच्या दिवशी लग्न मोडलं तुझं. हे सगळं झालंय का ग तुझ्या बरोबर? नाही, पण म्हणून मला समजत नाही असं नाही ना. हो, तू समजून घेण्यानं माझे आई बाबा परत येणार आहेत का माझं मोडलेलं लग्न? नाही, यातलं काहीच परत येणार नाही. तुझे आई बाबा तुझा लॉस आहेत,
आणि जगातलं कोणीच ते भरून काढू शकत नाही. तुझा साखरपुडा मोडला याबद्दलही मला वाईट वाटतं, पण तो आयुष्याचा एंड नाहीये ना ग. सुंदर आहेस, शिकलेली आहेस, एवढी छान आहेस तू. तुला तुला कुठलाही छान मुलगा मिळेल ग. तुला समजून घेणारा, तुझ्यावर प्रेम करणारा. मला हवा तो मिळेल का हा मुद्दा होता. त्याचं लग्न झालंय. नंदिनी, मी तुझा राग समजून घेऊ शकते, पण लग्न हा चॉईस असतो ना ग आपला. अगं माझं ठरलेलं लग्न हाही माझाच चॉईस होता ना. अगं पण आम्ही पसंत होतो एकमेकांना. मलाही असं वाटायचं. हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज झालाय, कारण पुनर्वसूला तुझ्याबद्दल असलं काहीही वाटत नाही. मी लहानपणापासून ओळखायचे त्यांना. अगं माझं प्रेम आहे त्याच्यावर. प्रेम? हो, गेल्या 6 महिन्यांपासून. मी 6 वर्षाची असल्यापासून प्रेम करते त्यांच्यावर. पण आता आमचं लग्न झालंय. दादांना मान्य नसलेलं लग्न लग्न कसं म्हणायचं? नंदिनी, रुमी, आय एम सॉरी. कशासाठी रे? माझ्यामुळे तुला साडी घालावी लागते. साडी घालत नसतात रे, नेसतात. तेच ते. मग काय झालं त्यात? वेश तसा वेश. हो, पण तुला सवय नाहीये ना. गेली की होते रे. मला सांग, गरज आहे का त्याची? अरे, घराचे नियम आहेत काही. आता या घरात राहायचं म्हटल्यावर ते नियम धरून वागावं लागणार ना. तेच तर मी म्हणतोय की या घरात राहायची गरज नाहीये. हे बघ उर्मी, माझा एक मित्र आहे. तो मला सांगत होता की त्याच्या ओळखीच्यांचा 1 BHKचा फ्लॅट आहे. 7-8 हजार रुपये भाडं आहे आणि 30,000 रुपये डिपॉझिट आहे. माझ्या अकाउंटला आता साठवलेले 70 ते 80 हजार रुपये आहेत. आणि शिवाय मला आता दर महिन्याला पैसे मिळणारच आहेत आणि पुढे वाढवून मिळतील. आपलं सगळं आरामात भागेल. शिवाय पुढचं शिक्षण आहे, जॉब आहे. तुलाही तुझं पुढचं शिकायचंय, काहीतरी करायचंय. वासू, अरे पण मला जे करायचंय ते मी ऑलरेडी करते. तुला हे सगळं नक्कीच करायचं नाही. वासू, आपल्याला हे सगळं आयुष्यभर करावं लागणार नाहीये. अगं पण या सगळ्यात तुझं शिक्षण वाया जातंय. कसं काय वाया जात आहे? मी सायकॉलॉजी शिकले आणि मला लोक, माणसं, त्यांचं वागणं, वर्तन हे सगळं बघायला मिळतंय. हे सगळं तू मला बरं वाटावं म्हणून म्हणतेस. पण या सगळ्यामुळे तुला बरं वाटत नाहीये हे मला नक्कीच माहिती. उर्मी, मला तू सुखात असायला हवीस. मी आहे अरे सुखात. पण आपण नको आहोत इथे. असं मला नाही वाटत. तर करणार काय तू? अरे, मला माणसं सोडायची आहेत. गरज आहे का त्याची? हो, कारण ती चांगली माणसं आहेत आणि ती आपली आहे. तरी होती म्हणजे आता तर मी मेलेला मुलगा आहे ना दादांचा. वासू, ते सोडणार आहे आता ते सगळं. ते रागाच्या भरात बोलले. ते फक्त बोलले नाहीत, ते त्यांच्या स्टँडवर अजूनही कायम आहेत. आणि तू त्यांच्यापासून लांब गेल्यामुळे त्यांचा स्टँड बदलणार आहे असं वाटतं का? आपल्याला त्रास कमी होईल असं तुला वाटतंय? अरे, उलट तू तुझ्या मायेदादांपासून लांब गेलास ना तर तू मिस करू लागशील त्यांना. तुझ्या मनात गिल्ट तयार होईल आणि मग पुढचं सगळं अवघड होऊन बसेल रे. त्यापेक्षा निरोप घ्यायचा आहे ना, तो आनंदाने घेऊया ना. उद्याला वाटलं परत यावंसं तर या घराची दारं ना आपल्यासाठी उघडी असायला हवी. आणि त्यासाठी ना त्यांच्या मनातली दारं आपल्यासाठी उघडायला हवीत आधी. पण मला आता माईला त्रास होऊ नाही द्यायचा. आता त्यांना असं वाटतंय की तू एक त्यांच्यातलीच आहेस. पण घरकाम ही तुझी स्ट्रेंथ नाहीये. हे बघ वासू, आपण इथे जन्मभर राहू न राहू मला नाही माहिती ते सगळं. पण उद्याला जगाच्या पाठीवर कुठेही असलो ना तरी तुझ्या पालकांची, माझ्या पालकांची जोडलेले असो इतकंच माझं म्हणणं आहे.